तरी मी हरिसत्वधर हरिदत्तात्रय सत्वधर माझ्या शेतामध्ये वानराचे 2 भांडण झाले आणि सकाळी मी मॅडमला वन विभाग अधिकारी मॅडमला फोन लावला होता सकाळी 9 साडेनऊच्या दरम्यान. पण मॅडम काही आले नाही काय नाही आणि योग्य टायमात न झाल्यामुळे जवळपास 1:30च्या टायमात त्यांचे कर्मचारी पाटील आणि वानराचा मृत्यू झाला. त्याला सर्वस्व जबाबदारी वन विभाग अधिकारी हेच राहते. 18 मार्च सकाळी 9च्या दरम्यान मौजे झरी येथील हरिभाऊ सत्वधर यांच्या शेतात वानरांच्या भांडणात एक वानर गंभीर जखमी झालं तर एकाचा मृत्यू झालाय. जखमी वानर पाहून शेतकरी हरिभाऊ सत्वधर यांनी वनरक्षक परभणी येथील कार्यालयात फोनवर गोरे मॅडमशी संपर्क केला. जवळपास 3 तास मॅडम यांनी कुठलेही उपचारासाठी किंवा घटनास्थळी आल्या नाही. तसेच रोजंदारीचे गजानन आघाव पांडुरंग वाघ हे कर्मचारी 4 तासांनी पाठवले. तोपर्यंत वानर मृत्युमुखी पडले. वनरक्षकांच्या हलगर्जीपणामुळे वेळीच जर कर्मचारी घटनास्थळी पाठवले असते तर वानराचा जीव वाचला असता, असे झरी येथील शेतकरी हरिभाऊ सत्वधर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच वानर मृत्युमुखी पडल्याची वार्ता झरी गावात पसरली. त्यावेळी तात्काळ झरीचे सरपंच दिनकरजी सत्वधर, उपसरपंच बाळासाहेब केसकर, पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजयजी सत्वधर, मुंजाभाऊ काळे, अनंता राऊत, माऊली रोडे व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वानराचा मृत्यूमुळे गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मानवत प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड. वन विभाग अधिकारी सकाळी 9:30 वाजता मॅडमला फोन लावला होता आणि त्यांना फोन लावून बोलवलं होतं. तर त्यामुळे ते 1 तासामध्ये पाठवून देते. पण पाठवून तर द्यायला काय विलंब झाल्यामुळं वानराचा मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये 2 कर्मचारी पाठवून दिले ते रोजगार हमी योजनेचे. भाई तुम्हाला मॅडम काय म्हणले त्यांच्यासोबत आता गाडी आलेली नाही काय नाही, 2 व्हीलर फक्त घेऊन आलेले ते. तर प्रथम उपचार कशा पद्धतीने करायचे वन विभाग अधिकाऱ्यांना आता ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे. समजा आता इथं वानर हे मृत्यू पावलेले, तुम्हाला मॅडमनं कायसाठी पाठवलं इथं? आता आम्हाला म्हणल्या जाऊन बघा आणि लय हे असलं तर बघा ऑटो करून घेऊन या म्हणली. तर आता तुमच्यापाशी सध्या काय आलेले? आता गाडी आहे मोटरसायकल. मोटरसायकलवर आता हे नेणं शक्य आहे का? मग आता नेमकं तुम्ही वन विभाग अधिकारी जे काय भोंगळा कारभार चालू आहे याच्यामध्ये जे काय आज वानरासंग जे काय घटना झाल्या फक्त जबाबदार वन विभाग अधिकारी हे सर्वजण आहेत आणि हे रोजगार हमी योजून आलेले कर्मचारी या बिचारच काही कुठलचं नाही. पण ज्यावेळेस हे आता आले तिथं तर फक्त नुसतं बघण्यासाठी आलेत, म्हणजे मेलेल्या वानराला फक्त मृत्यू बघण्यासाठी आलेत, उपचार करण्यासाठी आले नाहीत. इथून पुढे प्रथम उपचार त्यांचा चालू होणार आहे. म्हणजे सकाळी 9:30 वाजता जी झालेली घटना आहे ती आज 12च्या जवळपास 12 वाजता करीत आहे ते. मग हे निसता मग फक्त 1 लाख रुपये महिना पगार घेण्याचं फक्त यांचं आहे का? तर फक्त नावाला फक्त तिकडे वन विभाग अधिकारी आणि कुठं जर एखाद्या वन्य प्राण्याचं जर काही जर होत असेल तर त्याच्यामध्ये असं प्रथम उपचार असं एवढं म्हणजे 2, 4, 5, 7 तासाच्या नंतर. आणि विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेतले लोक पाठवले आहेत बिचारे निसर्ग 2 व्हीलरवर आलेत. तर फक्त आता जे काय ॲक्सिडेंट झालं ते फक्त बघण्यासाठी आलेले आहेत. इथून पुढे प्रथम उपचार आहे तोपर्यंत वानराचा मृत्यू झाला याला जबाबदार फक्त वन विभाग अधिकारीच राहील याच्यामध्ये.